अशी आपली एसटी बंद पडली, त्या लोकांना मदत करायला कोण नाही. आपण सुट्टीवर आहे वाटतं. हॅलो बनकर साहेब, सुट्टीवर आहे का तुम्ही? अहो डेपो सांगता तुम्ही साहेब, पण या गाड्या आता क्रॉसमध्ये दुसरा ड्रायव्हर यांना विचारतो काय झालं, त्यामुळे ट्रॅफिक जाम होऊ राहिली. ते माणसं म्हणतात सकाळपासून आम्ही काम करतोय, मदतीला सुद्धा कोणी नाही. हा कधी बघता? एक मिनिट चालू ठेवा. बनकर साहेबांना कॉल केला तुम्ही? कोणा सांगा तुम्ही संपर्क केला? काय शूटिंग केली? एचएम कोण आहे? अहो त्याचा मुस्काट धोडा ना. मग इथं ट्रॅफिक जाम होऊ राहिली ना. तो आराम खोडजरी जर मदत करत नसेल इथं 2 तासापूर्वी लोक एक ते व्हीलसाठी काम करून राहिले दोघं. इथे स्थानिक इथं युवक त्यांना म्हणतात मदत करू का, हे त्यांना आता जास्त बोलतात, इथं वाद होऊ शकतं. तसा रस्ता आहे त्याच्यात तुम्ही जर ऐकत नसेल बनकर साहेब चुकीचं आहे बरं का. अहो हे लोकांनी चांगलं तुमच्या, पण तुम्ही सुट्टीवर येतो, पण बाकीच्या लोकांना तुम्हाला सांगायला पाहिजे, लोकांना मदत तर केली पाहिजे ना. बिचारे हे पॅसेंजर गेले दोघंच इथं. किती वेळ लागेल यायला? एक मिनिट बोला पाहिजे तुमच्या कर्मचाऱ्यांशी बोला. 1 मिनिट काय झालं सांगा. इथं बोला इथं बोला. सुरडकर बोलतो सर. काय झालंय? श्रीरामपूर येताना ना ती गरम झाली, बंद पडली. सिंगवा फाटा. या डबड्या गाड्या घेऊ नका तुम्ही आता. आणि हात सुद्धा लावू नका त्या गाड्यांना, जाऊन टाका त्या गाड्या. मग तेवढ्या ह्याच्यामध्ये पण प्रेशर बी डाऊन झाला. गाड्यांची अवस्था आहे राव, शासनाची. महाराष्ट्र शासनाची अवस्था पहा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 100 कोटी देऊन तुम्ही खासदार आमदार फोडतायत. याच्यासाठी 500 रुपये लावून तो लाईट बसवा. आमदार खासदार फोडण्यासाठी तुम्हाला वेळ आहे, तुमच्याकडे पैसा आहे, पण हे जे कर्मचारी गोरगरीब बिचारे यांना किती पगार देतो तुम्ही? महाराष्ट्रामधले किती रस्ते चांगले आहेत, एसट्याची कंडिशन काय आहे? स्थानिक इथला युवक जर त्या कर्मचाऱ्यांना मदत करू म्हणतो, बिचारे सकाळपासून काम करतायत, व्हील त्यांचं जाम झालंय. कोण आहे आपलं एसटी परिवहन कोण आहे आता मंत्री? कोण आहे आपला? हाय देसाई ना, शंभूराजे देसाई. माहिती का कर्मचारी तुम्ही? हा शंभूराजे देसाई. प्रताप सरनाईक आहे. हा प्रताप सरनाईक. तुम्ही सुद्धा मश्गुल आहे एकनाथ शिंदे संघ फक्त पक्ष फोडण्यासाठी. 50 कोटी, 100 कोटी, 200 कोटी. तो आमचा तो एक गठुड्या, ज्याला भाडव्याला चालता येत नाही, त्याला 9.5% युरिक ऍसिड, 465 त्याला शुगर, त्याला मुततो, चड्डीत मुततो तो, त्याला तुम्ही फोडलं 100 कोटी रुपये देऊन. आणि आज 500 रुपये तुमची लाईट बसवलं नाही. ही भाषा मी मुद्दा म्हणून वापरतोय, कारण पॅसेंजरचा जीव धोक्यात जातोय. आज जो या लालपरीनं प्रवास करतो ना, जाना जाय कोई या हुआ जाय तुम्हाला लालपरी असं म्हणतात ना तुम्ही, ती आता चांगल्या रस्त्यावर सुद्धा धाडाची चालू शकत नाही, कारण तिची कंडिशनच नाहीये. ही अशी परिस्थिती बघा महाराष्ट्रातल्या सगळ्या पॅसेंजरनी बघा, जे आपण एसटीमध्ये प्रवास केलाय, तिला लाईट नाही. आता मधली कंडिशन बघू आपण काय झालं इथं. काय झालं हा गरम होत होती. किती वाजता गरम झाली? सकाळी 11 वाजल्यापासून. नाही गाडी किती वाजता थांबली इथं? 11 कोपरगाव किती वाजता आली? 1:30 वाजता. 1:30 वाजता गाडी गरम पडली. अशीच गाडी हे लोक तुम्हाला मदत करत होते, तुम्ही त्यांना नाही म्हटले. त्यांचं बाजूला ढकलून जर केली असते तुम्ही, तर अपघात झाला तर काय करायचं? तुमच्या वेळ ढुकण्यात जाईल, सगळ्यांच्या ढुकण्यात जाईल. पाय एसटीचा अवतार पा जे मध्ये बाई. प्रताप सरनाईक साहेब, आपल्या अंगातला कोट किती रुपयाचा आहे? आपल्या पायातलं बूट किती रुपयाचं आहे? आपण एअर कंडिशन घरामध्ये राहतात, एअर कंडिशन गाडीमध्ये राहतात, एअर कंडिशन आपलं ऑफिस आहे, आपलं संपर्क कार्यालय आहे, पण तुम्ही ज्या खात्याचे तुम्ही मंत्री आहात ना, त्या खात्याची एसटी बघा. बघा ते स्टिअरिंग, बघा त्या चालकासाठी हे सीट, बघा हे, बघा ही वायरिंगची परिस्थिती बघा. हे गेअर सुद्धा दोरीने वायरिंगने बांधलेले तेव्हा अशी परिस्थिती आहे. हा जो दरवाजा आहे चालकाचा, हा दरवाजा सुद्धा इथं बांधून ठेवला आहे. काय सोनं आहे का इकडे? हिरे का इकडे? हे बाजू दोरीने बांधून ठेवतात. हे बघा ही सीटांची परिस्थिती बघा.
फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि ते आमची माता माऊली बद्दल नाही बोलणार. करंट लागून म्हणून साहेब इथे पाहिलं काही खरं नाही की त्याच्यात? वायरिंग बघा या वायरिंग बघा सगळ्या. बस चालू झाल्यानंतर ज्यावेळेस ती बॅटरीवर किंवा जेव्हा बस चालू होईल इंजिन चालू होईल ती वायरिंग सगळी उडी एखाद्या पॅसेंजरच्या मुलाचा जर हात लागला त्याचं शॉक सर्किटनी मध्ये जबाबदारी घ्यायची बरं. प्रतापजी सरनाईक लक्ष द्या. आपण परिवहन खात्याचे आपण मंत्री आहात. या एसटीची परिस्थिती जरा लाजा असू द्या, जरा शरम वाटू द्या. मीडिया समोर येतात, थाटामाटाने बोलतात. आपण काय म्हणे चित्रपटाचे सुद्धा निर्माते आहेत. 100 करोड रुपयाचे चित्रपट आहेत आपले. आपण ही लालपरी सुधारवा पहिले. या एसट्या जाळून टाका, बंद करा एसट्या. जरा एसट्या चांगल्या द्या. भाडेवाढ करतात, सगळ्या गोष्टीकडे महागाई होती आणि हे काय प्रवासाची परिस्थिती, वाईट परिस्थिती. हे बघा ही प्लेट हे सुद्धा तोट्यावर इथून अख्खा माणूस खाली जाईल. अशी वाईट परिस्थिती बघा सीटची परिस्थिती. अरे रे 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 रे. हे काय बोलतो की इथं काय भिक्षुक लोक झोपतात काय रात्री इथं? मातीच्या काड्या बघितल्या साहेब. एवढी वाईट परिस्थिती या बसची. लाजा वाटायला पाहिजे. काय म्हणतात विकास झाला, कोणता घंट्याचा विकास झाला. वाईट परिस्थिती आहे आपल्या एसटी महामंडळाची. बिचारा चालक आणि तो कंडक्टर सुद्धा त्यांची वाईट परिस्थिती आहे. त्या बिचाराच्या तोंडात पूर्ण शब्द नाही आला. ही एसटीची परिस्थिती बघा. गोत्यात आणलं वाटून केलं वाटून. बघा आता. चमकेली परिस्थिती पूर्ण सुधारली. कशासाठी असती होई? सामान ठेवायला सामान ठेवण्यासाठी ती पूर्ण तरी उघडते का? कारण तिची परिस्थिती इतकी वाईट झाली. एसटी महामंडळ आता ठीक आहे आमच्याच कोपरगावचे चित्रपट निर्माते आहेत, पण एसटी महामंडळ फक्त चित्रपटाचे पोस्टर लावून फक्त महसूल जमा करतंय. पण जेवढे या देऊळबंद चित्रपटांनी हे पोस्टर लावण्यासाठी पैसे दिले असतील ना तेवढ्या पैशामध्ये एक एसटी रिपेअर होऊ शकते. पॅसेंजरसाठी जे प्रवासी त्यांच्यासाठी बसण्यासाठी चांगलं सीट होऊ शकतं. जो चालक आहे त्याच्यासाठी चांगलं सीट होऊ शकतं. स्टेअरिंग चांगलं होऊ शकतं. वायरिंग चांगली होऊ शकते. पण फक्त पैसा कमवायचा, त्याच्यात भ्रष्टाचार करायचा आणि जे कर्मचारी आहेत त्यांच्या जीवाशी खेळायचं आणि त्यांच्यामुळे जो अपघात होणार आहे, जे प्रवाशांचे जीव धोक्यात येणार आहे त्यांच्या जीवाशी खेळायचं. हाच नालायकपणा या सरकारचा आहे. कंडिशन मंत्र्यांच्या गाड्यांच्या टेल्ल्या एकदम लाल लाल लागतात हो. पण या बघा जनतेच्या गाड्या लालपरीची अवस्था, वाईट अवस्था आहे. वाईट तिथं फुटलेलं आहे एखादं डायरेक्ट बाहेर ही बघा ही साईड सगळी. कोपरगाव डेपोचे बनकर साहेब लक्ष घाला. 2-2 दिवस आपण सुट्ट्यावर जातात, गेलंच पाहिजे. पण किमान त्या लोकांनी जो संपर्क आपल्या डेपोशी केला अजून सांगा 2 ते 3 तास झाले. रस्त्याच्या मधोमध गाडी उभी आहे. इथं जर अपघात घडला तर कोण तुम्ही जबाबदारी घ्याल का? तुम्ही ढकलशाल त्या कर्मचाऱ्यांवर, गोरगरिबावर. चाक व्हील जाम झाले. ते व्हील अशा गाड्या वापरतात ते. आता गाड्या पहिले जाळून टाका, तर बाजूला लावा. उद्यापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सांगतो, उद्यापासून एक जरी गाडी अशी रस्त्यावर कोपरगाव तालुक्यात फिरताना दिसली तर 100% ती गाडी बाजूला लावण्यात येईल. ती गाडी आम्ही जाळून टाकू. आता आम्ही पॅसेंजरच्या जीवाशी खेळू देणार नाही, कर्मचाऱ्याच्या जीवाशी खेळू देणार नाही. ही विनंती नाही.